दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना दा रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. चकाला सुदर्शन सोसायटी चकाला अंधेरी पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या वसुधा विनय दाभोळकर या वहिनींना भेटून आजच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. किती छान आहे बघा. मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी मला ही 2 झाडं दिसत आहेत आणि ही 2 झाडं दिसत असताना त्यातून व्ही आकार सुरुवात झाले. आता व्ही म्हटलं की माझ्या नजरेसमोर काय येतं? व्ही फॉर व्हिक्ट्री. व्ही विजय म्हणजे विजयाचा आनंद. आणि वहिनी नेहमी झगडत असतात ते विजयी होण्यासाठी. आणि या माऊलीचा विजय दुसरा काही नसतो. घरातले सगळे सुखी समाधानी झाले ना की आमच्या वहिनीच्या चेहऱ्यावरती विजयाचा आनंद येतो. अरे हो, व्ही वसुधा वहिनी आणि व्ही विनयजी. वसुधा विनय दाभोळकर या कुटुंबाला भेटणार आहोत. या घराच्या विजयासाठी, त्यांच्या आनंदासाठी आणि हो तुमच्या घरातल्या प्रत्येकाला विजय प्राप्त हो आणि सुख समृद्धी तुमच्या घरात नांदो असं म्हणत सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया दाभोळकर कुटुंबाला. नमस्कार 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 नमस्कार. आता आधी मी भरपूर लक्ष्मी. हां, थँक्यू. नमस्कार. धन्यवाद. घ्या उखाणा. मोकळे आकाश, वारा धुंद, जाई जुईचा मोहक सुगंध, विनयच्या सहवासात नसे कधीच सुखाचा अंत. अरे वा वा वा, छान छान, खूप मस्त उखाणा. आता ओळख करून द्या. माझे मिस्टर विनय दाभोळकर. नमस्कार. माझी आई तारा केंकरे. नमस्कार आई. माझी बहीण मिसेस मणेरकर. माझ्या विहीणबाई नमस्कार. गीता अकेरकर. माझी मुलगी नमस्कार. विदुला दाभोळकर. माझा जावई नमस्कार. आणि हे सगळे समस्त माझे मित्र परिवार, तरुण भारत परिवार. नमस्कार नमस्कार नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख झाली आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. 2 जीवांचे मिलन जणू शतजन्माच्या गाठी, मनोहररावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी. गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मी सुबक मेहंदी, प्रदीपचे नाव घेण्याची वारंवार येऊ संधी. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. कुठलं बालपण? बालपण माहीम. शीतला देवी. शीतला देवी. हो. तुमचं बालपण? मी प्रॉपर शीतला देवी. हा, शीतला देवीचं देऊळ माझ्या कंपाऊंड मध्ये. बर. आणि आमच्या बाजूच्या बिल्डिंग सारस्वत कॉलनीत ही राहायची. अच्छा, म्हणजे सगळे जवळ जवळचे. हो हो हो, पण ओळखत नव्हतं. मी काय विचारलं का? तुमच्या घरी कोण कोण? मी, आई, आम्ही 5 भावंड. हा, आई वडील आणि आत्या एक. तुमचं बालपण? माझं बालपण शीतला देवी. आम्ही बालमोहन दोघंही. मग तुम्ही सगळे बालमोहन? हो हो. त्यावेळेचा ट्रेंडच होता की सगळे नॉर्मली बालमोहन. मग तुम्ही शाळेत एकत्र जात होता का? नाही, मला खूप ज्युनियर. मी खूप ज्युनियर आहे त्याला. हो का? 6 वर्ष. कसं काय? मग काय देवस्थानावर जात नाही, होता? तेवढी देवभक्ती पण लांबूनच होती. मग आम्ही ऍक्च्युली बस मध्ये, BST बस मध्ये भेटलो. काय भक्ती? आमचं रजनीगंधा. रजनीगंधा काय स्टाईल, आमचं प्रेम. म्हणजे कसं सांगा मला, सांगा. माझं कॉलेज SNDT कॉलेज चर्चगेटला होतं. तर मी कॉलेजला जायची. माझी 74 होती. हा मॅकिनॉन मॅकेन्झीत होता. रादर माझी 74 होती. एक मिनिट, कोणाची होती आधी ठरवा. कारण मी नाही आधी 74 मध्ये कोण चढायचं? दोघं एकत्र एकाच स्टॉपला. आधी तुमची होती कशी काय? म्हणजे आय यूज टू गो
रेग्युलर ना, सिनियर ना, आधीपासून मी नंतर जॉईन केलं. बरोबर आहे. पण ते तुमची ओळख कशी काय दोघांची? मग असंच की बसमध्ये मग ह्याच्या ग्रुपमध्ये काही बायका होत्या की ज्यांच्याशी माझी मैत्री झाली. वा. मग असं त्यांना बोलता पण तुमच्या बोलता ग्रुप मधल्या कळलं. बायकांशी तुमची मैत्री झाली नाही का? नाही, हा बायकांशी बोलायचं नाही, हा बुजरा आहे, हा फार बुजतो, हा बायकांशी विशेष बोलत नाही. काय सांगता? हेच तुमच्यासाठी फायद्याचं होतं का? सांगा सांगा आता काय झालं मग? मग त्यांनी आम्हाला सुचवलं की तो छान आहे बघ, छान आहे बघ, का नाही? म्हणजे आमच्या मनात दुसऱ्यांनी घातलं. पण प्रपोज कोणी केलं मग फायनली? तुम्ही? मला स्थिर कर, मलाच धाडच करायला लागलं, कारण विचारायच ना म्हटलं तर काय करू. पण त्याची नजर मला कळत होती. काय हो? बेसिकली कसं आहे माहिती हे काय आधी सांगा नजरेचं. नाही, मला खरंच काही माहिती नाही. तुम्हाला कसं माहिती नाही? हे कसं शक्य हे आहे? कसं शक्य आहे बघा तरी. नाही तर मी धाडस करीन का? नाहीतर काय काय हो? नंतर ते सॉफ्ट कॉर्नर होतोच ना, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम असं होतच ना मग सॉफ्ट कॉर्नर थोडा. अच्छा, यांच्याबद्दल मग तिकीट वगैरे काढायला लागला? नाही, उलट मीच काढायची. अरे देवा. स्वतःच थोडस त्याच्यावरती बघ मी किती करते तुझ्यासाठी. पण मला सांगा, तुम्ही त्याला जेव्हा प्रपोज केलं काय रिएक्शन होती? नाही की त्याने मला हेच म्हटलं की मला तू आवडते, प्रश्नच नाही. म्हणजे मी हा विचार केला नव्हता की तुझ्याही मनात असं असेल. नाही, बेसिकली शी वॉज टू यंग दॅट वे. त्यामुळे म्हणजे इनिशियली तसं काय आपल्या दृष्टीपथात नसतंच त्याला हिंमत नव्हती खरंच. तो म्हणाला की दॅट इज ट्रू. कारण काय माहितीये, खरं सांगतो, हे बालमन शाळेचं जे बाळकडू आहे ना, की 8वीच्या नंतर मुलं मुली बोलत नाही. त्यामुळं म्हणजे लिटरली बोबडी वळणं, मुलींकडे बोलणं म्हणजे जमायचं नाही. माझी बायको पण बालमोहनची. त्यामुळे मी समजू शकतो काय कॉन्फिडन्स लेवल आहे तुमची. मग तुम्ही प्रपोज केल्यानंतर लगेच होकार नाही आला ना, लगेच आला त्याच दिवशी. त्याने मला हेच म्हटलं की मला तर अगदी म्हणजे तुला जर मी आवडत असेल तर मला काही हरकत नाही. आणि कसं आहे की आम्ही GSB दोघंही आम्ही सेम ह्यातले आहोत. सगळं जुळूनच आलं होतं. म्हणजे ते खरं तर फक्त बोलायची खोटी होती. विधिलिखित होतं, विधिलिखित होतं. खरं आहे, नाही तर उगाच असे योग जुळून खरंच इतक्या जणी होत्या. खरंच खूप होत्या. हो, तुम्ही विचारायच्या आधी दुसरीने विचारलं असतं तर गडबड होत्या ना, कितीतरी लाईनीत होत्या. म्हणे नंतर कळलं मला की तिने पण मला म्हणजे ती मला माझ्यावरती थोडस मारत होती. तसे ग्रुप मध्ये होतेच ना आमच्या, कारण नायर कॉलेजच्या पण मुली होत्या. आणि कॉलेज बदललंय आता, बदललं. त्यातली परत एक बालमन मधली होती. अरे वा. त्यामुळं तसं. बरं, तुमचे बाबा काय करायचं म्हणतात? माझे बाबा ज्युपिटर मिल्स मध्ये नोकरी करायचे. आता नाही, माझे आई वडील दोघेही एक्सपायर झाले. पण बालपणी खूप प्रेम. हो हो हो, खूपच. त्याचे आई वडील फार चांगले. खूप म्हणजे ऍक्च्युअली म्हणजे लग्नानंतर ही थोडे दिवस त्यांच्याकडे होती. कारण मग मी लग्न झाल्यानंतर 6 वर्षांनी मी सौदीला गेलो. बरं. मी सासूरांबरोबर होती. आम्ही रोज रात्री, आणि ह्याचा एक भाऊ धाकटा, आम्ही 4 जण रोज रात्री पत्ते खेळल्याशिवाय कधीच झोपलो नाही. मी आणि सासरे, सासूबाई आणि ह्याचा भाऊ, पार्टनर्स. माझा मावस भाऊ. थोडक्यात प्रत्येक घरातल्या सासरे सासूबाई यांनी जर सुनांना अशीच वागणूक दिली आणि इतकं हसत खेळत एकोप्याचं वातावरण ठेवलं तर कुठेही सूनबाईंवरती होणारा अत्याचार किंवा या गोष्टीतल्या बातम्या कायमच्या पुसून जातील ना. इतकं नक्कीच. बरं, आता पहिल्या खेळाला सुरुवात करूया. आणि या खेळामध्ये मी जेवढं वजन सांगतो तेवढं वजन गोळा करणार का बघूया. खरं 74 ग्रॅम सांगायला पाहिजे, कारण 74 नंबरची बस ही खूप महत्वाची आहे त्यांच्या आयुष्यात. पण आपण एक काम करूया ना, 474 ग्रॅम. वेळ सुरू झाली, 2 मिनिटाची वेळ. तुम्ही नाही ताटलीच काढा खालची.
थांब. किती किती छोटा काढ. थांब, एक काहीतरी काढ. थांब, सिक्का काढ, सिक्का काढ. कावीलचा कडा लागला. सिक्का काढ, अंगठी काढ, काहीतरी काढ. थोडंसंच पाहिजे. 40 सेकंद राहिलेले आहेत. 40. कॉइन टाकायला सांगा. कॉइन प्लास्टिक काढा, प्लास्टिक. पांढरं अंगठी काढ जरा बघ. हा नाही 10 9 8 वेळ संपली. बघा गंमत कशी असते. अजून एक जर सेफ्टी पिन त्यामध्ये टाकली असती तर वजन झालं असतं. वस्तू आणत असताना लहान लहान वस्तू जितक्या जास्त आणल्या जातात तितकं बक्षीस मिळण्याची खात्री नक्की होते किंवा तितकं बक्षीस मिळण्याची शक्यता वाढते. इकडे नेमकी तीच गंमत झाली. आत्ता सुद्धा आपण बघितलं की जर ते धावून आले नसते तर एवढंही वजन झालं नसतं. नमस्कार. वाट बघताय ना, कधी एकदा बोलायला मिळेल, हो ना? मला सांगा, मिस्टरांनी स्वभावामध्ये एकच बदल करायचा असेल तर कुठला करायचा? एकच? मॅच, टीव्हीवरची मॅच कमी बघणं. अख्खा वेळ आता तर परत वर्ल्ड कप येतोय म्हणजे मला बघायलाच नको. माझे सगळे कार्यक्रम जातील. काय हो, काय म्हणणं आहे? मी आता क्रिकेट हे पॅशन असतं आपलं, त्यामुळे यू कांट मिस दॅट. बरोबर आहे. त्यामुळं आणि वर्ल्ड कप मध्ये आता भारत जिंकणार आहे, त्याच्यामुळे त्यांना बघावंच लागेल. हो की नाही? तुम्ही सांगा, आमच्या वहिनीने स्वभावात काय बदल केला? कुठला बदल? लकीली तसं काही वाईट काहीच नाहीये. वाईट मी म्हटलं कुठे? दॅट वे शी इज व्हेरी जोवियल. फक्त कधी कधी जरा थोडस होतं. नाही, मी लगेच चिडते. कधी कधी ते फक्त थांबलं पाहिजे. काय गोड हसताय तुम्ही. या हसण्यामागे सुद्धा राग आहे. आता एवढं बोलताय ते गेल्यानंतर ह्यांना बघतेच. नाही थोडं थोडं चिडणं तरी कमी होईल, पटकन चिडणं. मी खूप प्रयत्न केला, खूप स्वतःला मी कंट्रोल करतेही आहे आणि करीन नक्कीच आतापासून, या क्षणापासून. क्या बात आहे. एवढं झालं तरी खूप आहे. आणि हे जर त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलं तर माझ्याकडनं त्यांना दोघांना गिफ्ट आहे. 74 नंबर मधून एक राऊंड. 74 बंद झाली ना? झाले, आपण सुरू करू एवढ्यासाठी. या तुमच्या आई, हो ना? जावई कसं आहे? बरं आहे. पण तुमची मुलगी त्यांना खूप चिडते, त्रास देते. नाही. हा, काय सल्ला द्याल मुलीला? मुलीला मी नेहमी सांगते, चिडू नको जास्ती. हो ना? हो. पण काय फरकच नाही ना? नाही, फरक आहे, खूप फरक आहे. हो हो, फरक. कधीपासून फरक पडलाय? आता आणखी पडणार आहे. 4 वर्षात फरक पडला. पण आता दोघांबद्दल सगळ्यांनी बोलायचंय. कोण कोण बोलणार? बोला. मी तिची जाऊ पण आहे, मैत्रीण पण आहे आणि विहिणी पण. तिचा स्वभाव इतका चांगला आहे की तिच्याबद्दल कोणी वाईट बोलूच शकत नाही इथे असलेल्याने. खूप एकदम मैत्री पसंत आहे. ह्यांचा तर प्रश्नच नाही, ते तर खूप शांत आहेत, त्यांना कोणी काही नाही बोलत. बोलायचं झालं तर ह्यांना त्याच्यामुळे थोडं आहे ना धडपडा म्हणून. ठीक आहे. जावई काय सांगा? हो ना, बघूनच एकदम मीन्स आयडिया घेत एकदम. आता तुमचं 16 वर्ष झालं ना लग्नाला. हो. यांचा ह्या कधी चिडतात पटकन वगैरे? खूपच सेम आहे. पुढच्या एपिसोड मध्ये कधी बघीन मी पण. हे परत चाललं. कंटिन्यूड म्हणजे मी असं म्हणेन की म्हणतात ना, मुळात असतं ते खोडात येतं, खांद्यांमध्ये. तुम्ही पण कमी करा आता. 32 वर्ष झाली, 16 वर्ष. नुसतं चिडत नाही, काहीतरी ट्रिगर असायला पाहिजे ना, काहीतरी. आता इथे चालू आहे नको. म्हणजे ते चक्र म्हणतात ना, ते असं असतं.
मी पण सितलादेवीला राहत होतो पूर्वी आणि आम्ही कॉलेजला एकत्र यायचो. त्यावेळेला जशी माला होती तेव्हाचं तिचं नाव माला, तर तशीच ती अजूनही इतक्या 32-35 वर्षानंतरही मला दिसते. म्हणजे याचं सगळं क्रेडिट तिच्या मिस्टरांना आहे की त्यांनी तिला खूप जपलंय. अरे वा वा वा, खूप छान. त्यांचे काय हाल झाले त्यांनाच. कधी न बघितलेला अभिनय तुम्हाला आता बघायला मिळणार आहे. मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय, फक्त ओठांची हालचाल करू नका. 1 4 शब्द. दुसरा शब्द नवरा बायको. नवरा जोडी. तू तिथं मी जोडी. सेकंड शब्द बायको. बायको. नवरी. दोनदा बायको आहे. नवरी. नवरा. नवरा बायको. नवरी मी नवऱ्याला. पहिला शब्द एक दुजी केली. एक बायको. दुसरी. बोलू नका. 2 बायको. एक बायको. अभिनंदन झी मराठीकडून हे मोत्याचे झुमके तुम्हाला. गाणं ओळखायचं, गाणं. हा, फक्त ओठांची हालचाल पुन्हा करू नका. रेडी. तुझी माझी नाच रे मोरा. गोमू संगती. झी मराठीकडून मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. म्हण ओळखायची. शिंग. आबेल मुझे आबेल नाही. शिंग. आली अंगावर घेतलं. शिंगावर. शिंग. गोड असतात. झी मराठीकडून ही चिंच पेटी तुम्हाला. आणि आता पैठणी कोण जिंकणार हे बघण्यासाठी हे बाळा ये पटकन नाव सांग. यशस्वी आशिष विवापूरकर. वा वा, व्हेरी गुड. हा, कुठल्या शाळेत जातो तू? सोमया. कुठे असते ती शाळा? घाटकोपर. घाटकोपरला. एक चिठ्ठी काढशील यातली? हा, एक नाव काढ. घे चिठ्ठी काढ. थांब ना, मग मी आलोय ना एवढ्या लांबून. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्या. गॉड ब्लेस यू डिअर. नाव आहे दीपाली तरल. या नाव. माझे नाव दीपिका दिनेश तरल. तुम्ही राहायला कुठे? चक्काला. घरी कोण कोण? मिस्टर आणि 2 मुलं. मिस्टर काय करतात? ऑफिसमध्ये पेंटिंगच्या. हो का, बरं. त्यांना आमचा नमस्कार सांगाल? हो. बरं. तुम्ही काय करता या बिल्डिंग मध्ये? कुठे असता? कोणाकडे येता? मी अमृतांकडे येते. अमृते म्हणजे कोण? अच्छा, नमस्कार. आमच्याकडे काम करते. काम म्हणजे आमच्या घरातले मेंबर सारखीच आहेत. वा, बघितलं तुम्ही त्यांच्याकडे एकदम प्रामाणिकपणे काम करता म्हणून चिठ्ठी तुमचीच निघाली अचानक. आणि असंच काम करत राहा. आणि चेहऱ्यावरचं हसू आणखी द्विगुणित होण्यासाठी कदाचित आज होम मिनिस्टर मध्ये त्यांची चिठ्ठी निघाली असेल. पण टीव्ही बघताना कधी वाटलं होतं का की तुम्ही या कार्यक्रमात असाल? कधीच नाही. आनंद झालाय ना? खुश आहात ना? किती छान चेहऱ्यावरचं हसू आहे. ते हसू तसंच राहो. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया कोण जिंकणार पैठणी. खेळ सोपा आहे. 5 रिंग आणि त्यामध्ये बॉलिंग बॉटल्स ठेवलेले आहेत. लक्षात ठेवा, एका वेळेला एका चेंडूने एकाच रिंगला अटेम्प्ट करता येईल. म्हणजे या 5 ठिकाणी ठेवलेल्या बॉलिंग बॉटलसाठी 1 चेंडू वापरायचा. त्यानंतरच दुसरी रिंग, मग तिसरी रिंग, चौथी रिंग आणि 5वी रिंग. आपण गुणसंख्या मोजणार. 10 संधी मिळणार आहेत. आणि 10 संधी झाल्यानंतर या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. खेळ तुमच्यापासून सुरू. तुमची गुणसंख्या आहे 9. अभिनंदन.
या वहिनींची गुणसंख्या 9, तर वहिनी तुमची गुणसंख्या आहे 6. नऊ आणि 5 14. 14. सामना बरोबरीत आहे. अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्याकडे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या मिस्टरांची. उपविजेत्या ठरल्या दाभोळकर वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या तरल वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. सुदर्शन सोसायटी चकाला या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.